लोहगड किल्ल्यावर केतनच्या मृत्यू प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे। घटनेच्या दिवशी चौकीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना झी 24 तासशी बोलताना सियाच्या वर्तनाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे। केतन दरीमध्ये पडल्याची माहिती सियानेच दिली होती, पण घटनास्थळी ती घाबरलेली असली तरी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते असा दावा करण्यात आलाय। दरम्यान चेतन चौधरीच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांचा संशय अधिकच गडद झालाय। या संदर्भात पोलीस कर्मचारी यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी यांनी झी 24 तासच्या प्रतिनिधी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे। बघूयात काय घडला होता, तुम्हाला फोन केव्हा आला आणि तुम्ही त्यानंतर काय काय प्रक्रिया केली? आम्हालाच ते सिक्युरिटी गार्डचा कॉल आला, तर कॉल आल्या मग आम्ही तिकडं पॉईंटला गेलो। पॉईंटला मग ती मुलगी घाबरलेली होती आणि आम्हाला मदत मागत होती। मग आम्ही तसंच त्याला खाली घेऊन गेलो। मग आमच्या अगोदर ते सिक्युरिटी गार्ड ते बॉडीकडे गेले होते। मग त्यांनी त्याला बी घेऊन गेलो आम्ही त्या पॉईंटला। त्या रोडवर त्याला बसवलं, आम्ही वरती गेलो बॉडी शोधायला। तर 15-20 मिनिटं शोधली। मग शोधल्यानंतर ती सापडली। विचारायची फक्त की कसं आहे, आम्ही विचारतो त्याला ठीक आहे। तुम्ही त्याला उत्तर दिला की ठीक आहे ठीक आहे। नंतर त्याच्या काय रिएक्शन होता? त्याची रिॲक्शन काही रडत तर नाही होती, फक्त घाबरलेली होती फुल। ते खाली पाहत होता आणि असा सटकला। ओके. आणि मी पाणी प्यायला बसले आणि ते खाली पाहायला लागला आणि तो तेवढा सटकला, तेवढंच बोलत होती की तो चेतन चौधरी यांच्यासोबत आलाय? ते कॅमेऱ्यात खाली तिकीट करायला तिथं कॅमेऱ्यात थोडं हालचाल जाणवली आम्हाला। साहेबांना ते चेक केले ना, तर तेव्हा ते त्याच्यात गावले सापडे 2 इशारे झालते ते। आपलं केतन आणि त्याची सिया ती कसं वरती निघाली होती दोघं। ते पहिले आले होते? पहिले दोघं आले, नंतर ते खालून पळत आला। तर सियान त्याला थोडा इशारा थांब असा फक्त हात केला। अच्छा, हात दाखवला याचा असं करण्यात त्याचं एकदम लगेच थांबला? थांबण्यात तर थांबून असा थोडा तिथं दपकला। दपकला आणि तिथंच बसला। कॅमेरा पर्सन ओम प्रकाश, अश्विन पांडे, झी 24 तास, लोणावळा।